नमस्कार. अर्जुन आता कोर्टात निघालेला असतो आणि सोबत चैतन्य सुद्धा असतो. अर्जुन चैतन्याला सांगत असतो, अरे चैतन्य, तो जोशी वकील त्याला बघताच मला असा राग येतो ना, काय सांगू तुला, आणि चुकून माझ्याकडनं काय घडू नये. त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन एक गोष्ट लक्षात घे, तिथे जोशी वकील हा मधुभाऊंची केस लढणार आहे आणि तू काहीही करून गप्प राहा, शांतपणे ते सगळं बघत राहा. कारण मधुभाऊंची केस जोशी वकील लढणार आहे आणि सायली ही सध्या मधुभाऊंच्या ताब्यात आहे. जर सायली बहिणी परत घरी आणायच्या असतील तर तुला मधुभाऊंशी पटवून घ्यावंच लागेल आणि मधुभाऊंच्या गुडबुक मध्ये तुला राहावंच लागेल. मागच्या वेळेला जोशी वकिलाला मारताना तुला मधुभाऊंनी बघितला होता आणि त्यावेळेला केवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता, येते ना लक्षात तुझ्या अर्जुन? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो रे मित्रा, पण काय करू, त्या जोशी वकिलाला बघितल्यावर मला खूपच राग येतो. तो किती हरामी आहे, तो मैपतचा माणूस आहे, हे मधुभाऊंना कसं सांगायचं मला काही कळत नाही. त्यावर अर्जुन चैतन्य म्हणतो, काही काळजी करू नकोस, बघू आपण. चैतन्य आणि अर्जुन कोर्टाच्या बाहेर येतात. कोर्टाच्या बाहेर जोशी वकील हा मैपत आणि साक्षीशी बोलत असतो. तो गप्पा मारत असताना चैतन्य आणि अर्जुन त्याला बघतात. चैतन्य आणि अर्जुन गाडीतनं उतरतात आणि कोर्टाकडे जात असतात. तेवढ्यात जोशी वकील अर्जुनला बघतो आणि हळूच जाऊन लपतो. जोशी वकिलाला असं वाटत असतं की त्याला मैपत सोबत बोलताना अर्जुनने बघितलेलं नाही, पण अर्जुनने त्याला व्यवस्थित बघितलेलं असतं. चैतन्य आणि अर्जुन जसे कोर्टाजवळ येतात तसे त्यांना मैपत थांबवतो आणि म्हणतो, नमस्कार सुभेदार साहेब, कसे आहात, बरे आहात ना? त्यावेळी अर्जुनला खूपच राग आलेला असतो, पण अर्जुन त्याला काहीच बोलत नाही. अर्जुन हळूच कोर्टात जातो. इकडे सायली ही आपल्या साड्या कपाटात लावत असते. त्यावेळेला तिला एक साडी अशी मिळते की ती साडी अर्जुनने म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिला पाडवा गिफ्ट म्हणून दिलेलं असते आणि ती साडी बघून सायलीला आता अर्जुनची खूपच आठवण येत असते आणि ती आता रडू लागली असते की मी आता सायली अर्जुन सरांसोबत नाही आहे, असं तिला सारखं सारखं वाटत असतं. त्यानंतर पुढची साडी काढते. त्यावेळी तिला आठवतं की ही साडी तिला आजीने तिची स्वतःची साडी भेट म्हणून दिलेली आहे, आठवण म्हणून. सायली हळूहळू त्या सगळ्या साड्या लावत असते आणि तिला त्या घरातील जुन्या आठवणी सारख्या सारख्या आठवत असतात. आता त्या आठवून सुद्धा तिला खूपच छान वाटत असतं. त्यानंतर सायली सगळ्या साड्या लावल्यावर तिला आतमध्ये एक छोटी डायरी भेटते आणि ती डायरी तिने स्वतःच लिहिलेली असते. त्यानंतर सायली ती डायरी घेऊन खाली बसते आणि ती डायरी वाचू लागते. आता सायली अर्जुनला भेटण्यासाठी नक्की काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.